महादेवांमध्ये शिवदेव आहे, जो भगवान महादेव आहे ते भोळ दैवत आहे. तुम्ही सर्व देवांची उपासना करताय, चांगली गोष्ट आहे. परंतु आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या महादेवाची भक्ती केली त्यांना सर्वांना तो महादेव प्रसन्न झालाय. आपण जर सर्वसामान्य माणसं आहोत, परंतु जो राक्षसत्वा जन्मला होता रावण, त्या रावणाला सुद्धा भगवान महादेव प्रसन्न झाल्यानंतर त्या रावणाला ज्यावेळेस भगवान महादेवांनी जी पार्वतीसाठी सोन्याची लंका बनवली होती, त्या लंकेची वास्तुशास्त्र आपल्या भाषेमध्ये वास्तुशांती, ते वास्तुशांतीची पूजा करण्यासाठी ब्राह्मण म्हणून बोलवलं होतं. आणि भगवान महादेव ज्यांना वास्तुशांतीसाठी ब्राह्मण म्हणून बोलवतोय, भगवान महादेवांना तेवढी तर त्याची पारख असणार ना. त्या रावणाचे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण मुखोद्गत होते आणि माझ्या मते वेदांना स्वर पण त्यांनी लावले होते. म्हणजे रावण चांगला गायक सुद्धा होता. या रावणाने ज्यावेळेस भगवान महादेवाची खरोखर मनोभावे भक्ती केली, त्याचं लंकेचं वास्तुशांतीचं पूर्णपणे चांगलं पूजन केलं, त्यावेळेस भगवान महादेव त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि त्याला सोन्याची लंका देऊन टाकली. तुम्हाला सगळ्यांना सोन्याची लंका तर नाही, परंतु सोन्यासारखे दिवस पाहिजे असतील तर त्या भगवान महादेवाची भक्ती तुम्ही करायला पाहिजे, तो सोडली नाही पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि अशा या भगवान महादेवाचा शिवाचा अवतार आपले निवृत्तीनाथ महाराज आहे. आणि या निवृत्तीनाथ महाराजांची समाधी ज्या ठिकाणी आहे तिथं कुशावर तीर्थ आहे, त्र्यंबकराज आहे आणि जो पर्वत आहे त्या पर्वताची प्रदक्षिणा केल्यानंतर काय होतं नामदेव महाराज सांगतात, नाम म्हणे प्रदक्षिणा नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना, दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. जे आपण आपली वारी करतोच आहे, परंतु ज्यांना ज्यांना शक्य आहे, त्यांची प्रकृती चांगली आहे, ज्यांची गुडघे दुखत नाही, त्यांनी प्रदक्षिणा सुद्धा केली पाहिजे. आणि त्या नामदेव महाराजांना महत्व कळालं, त्याच पद्धतीने निवृत्तीदारांना सुद्धा त्या ब्रह्मगिरीचं महत्व कळालं. त्यामुळे त्यांनी जी समाधी घेतली आहे ती ब्रह्मगिरी जवळ घेतली. आपण मध्ये 3रं चरण समाधी त्र्यंबका शिकारी
आपल्या महाराष्ट्रात देशात अनेक पर्वत आहेत, पण ब्रह्मगिरीचं विशेष महत्व असं आहे की इथं निवृत्तीदादांची समाधी आहे. परंतु गौतम ऋषी सारखे महान ऋषी इथे येऊन गेले. अहिल्या माता सारखी महान माता इथे आली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ब्रह्मगिरीतून आपल्या संपूर्ण नाशिक जिल्ह्याला गोदावरी मैयासारखी गंगा मिळाली. तिचा उगमस्थान सुद्धा ब्रह्मगिरीतून आहे. आणि गोदावरीचा उगमस्थान हा कसा झालाय याचा सर्वांना इतिहास माहिती आहे. स्वतः साक्षात भगवान शंकराच्या जटांमधून त्याचा उगम झालाय. त्यामुळं आपल्याला सर्वांना इथं आल्यानंतर कुशावर्ताचं तीर्थस्थान मिळतंय, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा मिळते, त्र्यंबक राजाचं दर्शन मिळतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण वारकरी ज्यांचा नामघोषात आजपर्यंत आलोय त्या निवृत्तीदादांचं दर्शन आपल्याला मिळतंय. आणि निवृत्तीदादांच्या आज फार मोठ्या संख्येने आपले वारकरी इथे येत आहे. त्या वारकऱ्यांची श्रद्धा आहे. त्या वारकऱ्यांना त्याचा कुठल्या तरी पद्धतीने एक आतून भाव जागृत होतोय. तिथं आज आपल्याकडे फार मोठमोठे माणसं आहेत. साहेबांचा माझा परिचय वारीतच झाला. आपल्या साहेबांचं फार मोठं घरी पेट्रोल पंप, स्वतः बँक मॅनेजर. अशा माणसांना जर वारीचं महत्व कळतंय, निवृत्तीनाथ महाराजांचं महत्व कळतंय, तर आपण सर्वांनी सुद्धा एवढ्या भक्तिभावाने ही वारी केली पाहिजे. विठ्ठल आज जमीन, जागा, घरदार किंवा आपली जी काय प्रॉपर्टी होती ती आपल्याकडे आहे असं काही आहे का? आपल्या वडिलांकडे पण ती होतीच ना. त्यांनी ती प्रॉपर्टी जैसे ते आपल्या हवाली करून दिली, ते निघून गेले. आणि आपल्याला वेगळं काय करायचंय का? आपल्याला तेच करायचंय. आहे तोपर्यंत माझं माझं म्हणायचं, बांध करायचे, भावक्या करायच्या. ज्या दिवशी जायचे त्या दिवशी सगळं इथं ठेवून जायचंय. यामुळं आपल्या आयुष्यात जेवढपर्यंत आपल्याला भगवंतानी चांगलं स्वास्थ्य दिलंय, चांगलं शरीर दिलंय, तोपर्यंत आपण ही वारी चुकवली पाहिजे. आणि वार करायला तुकाराम महाराजांनी फार महत्व दिलंय. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावे साधने फळ अवघे चितेने. वारकऱ्याला दुसरं काही साधन करायची गरज नाहीये. वाटत चाले यज्ञ पावला पावली. आपण एक एक पाऊल वाटचाल करतोय ना ही वारीची, तर आपला एक यज्ञ पूर्ण होतोय. त्या नाम घेता वाटत आली, यज्ञ पावला पावली. सर्वांनाच फार मोठं कीर्तनकार, गायक, वादक नाही होतात, परंतु आपण जे काही शक्य होते तेवढं नामस्मरण या वारीत करतोय, तर तो सुद्धा आपला फार मोठा यज्ञ होतोय. आणि आपल्याला 12 महिने काही वारी करायची नाहीये. संतांनी आपल्याला सांगितलंय फक्त आषाढी, कार्तिकी, मित्रो नका मज. आणि ही जी आपली पोषवारी आहे ही आपल्या नाशिकरांचं भाग्य आहे. आणि ही वारी माझ्या मते आषाढीच्या वारीच्या आजूबाजूला होती, परंतु स्वतः लोक महाराजांनी ही वारी आपल्याला पोषवारी करून दिली आहे. आपल्या नाशिक जिल्ह्याला मी एक विशेष निवृत्तीनाथ नारायण बरोबर मोठे महत्व आहे. बाकीच्या वाऱ्या आहेत, मावळींची वारी आहे, सोपानकांची आहे किंवा मुक्ताबाईची, परंतु आज आपण अग्रस्थानी आहोत. कारण का? विश्वाचा तो गुरु स्वामी स्वतः निवृत्तीनाथ महाराज हे पूर्ण विश्वाचे गुरु आहेत. आणि ही परंपरा आदिनाथांपासून आतापर्यंत चालत आलेली आहे. आणि वारकरी संप्रदायाचं उगम स्थानच स्वतः आपले दादा निवृत्तीनाथ महाराज आहेत. कारण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य
मच्छिंद्राने बोध गोरक्षाचे केला गोरक्षवळला गहनी प्रती गहनी प्रसादे निवृत्ती तातार ज्ञान देवा सार योजविले. म्हणजे आपल्या निवृत्तीनाथ महाराजांनी हे जे गुह्य ज्ञान आहे हे माऊलींकडे दिलं आणि तेच ज्ञान आजपर्यंत आपल्यापर्यंत आलंय. त्यामुळे निवृत्तीनाथ महाराजांचं विशेष महत्व एकनाथ महाराजांना वाटलं म्हणून एकनाथ महाराज आपल्या निवृत्तीनाथ महाराजांना शरण आले अभंगाच्या शेवटच्या चरणी शरण एका जनार्दनी. निवृत्तीनाथांच्या चरणावरती स्वतः एकनाथ महाराज शरण आले आणि आपणही सर्वांनी शरण आलं पाहिजे. तर माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी अभंगावरती जेवढं बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न केलाय. कीर्तन म्हणून आतापर्यंत तुम्ही हे काही ऐकलंय की तुम्हाला समजलंय नाही समजलंय हे तुमच्या फायद्याचं आहे नाही आहे, परंतु आता याच्यानंतर थोडासा एक माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे त्या सर्वांपेक्षा लहान आहे ज्ञानानं वयानं असताना तरी थोड्याशा काही गोष्टी ज्या मला जाणवता आहेत तुमच्यापुढं उद्देश म्हणून नाही पण एक विनंती म्हणून तुमच्यापुढे 2-3 गोष्टी सांगणार आहेत त्या थोड्याशा काळजीपूर्वक आहे का. माझ्या कीर्तनाचा सार महत्वाचा तो आहे. मला आज कीर्तनाच्या जागेवरती उभं राहून जे काही तळमळ आहे ती तुमच्यापुढे मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आता सध्या आपल्या कलियुगामध्ये एक फार मोठं वारं माझ्या डोळ्यापुढे दिसते तुमच्यापुढे ते मांडण्याचा प्रयत्न आहे. आज मोठमोठी माझ्या गावचे अधिकारी वयानं ज्ञानानं सगळ्या गोष्टीनं मोठमोठी माणसं आहे. त्या माणसांना मी उपदेश नाही करत आहे परंतु त्यांना आवडेल या 2 गोष्टी मी मांडणार आहे. माझ्या समोर आमचे वारकरी संप्रदायाचे नेहमीचे वारकरी आमच्या गावचं फार मोठं भूषण पांडुरंग महादेव फड गोविंद भाऊ कतुनाना अशोक भाऊ भास्कर तात्या या सगळ्या माणसांना कदाचित माझे 2 शब्द आवडतील परंतु वगैरे असून असं मी थोडा मला संदेश देतोय. माझ्या डोळ्यासमोर माझ्या एक गावातली माणसं ज्यावेळेस माझं बालपण होतं एका छोट्याशा 10x10च्या घरात राहत होते. मुली 1 आणि मुलं 1 डझन. बरं आहे का. एका घरात 1 डझन माणसं राहत होते. सुखी होते ना भाऊ तुम्ही. कवलाचे शिफ्टाचे छोटे छोटे घरं होते सगळ्यांचे माझ्या डोळ्यासमोर. एका घरात 1 डझन माणसं आणि आता उलट वारा झाले. 1 डझन खोल्या वर्ग एकच आहे ना. त्यावेळेस एका खोलीत 1 डझन सुखात राहत होते ना. आता 1 डझन खोल्या बांधून तुम्ही एका पोराला घेऊन सुखानं संसार का करू शकत नाही. त्या माय बापाच्या कष्टाची जाण आताच्या तरुण पिढीला राहिलेली नाही. फक्त पुन्हा दोषी नाही मुलांना सुद्धा आई बापांच्या कष्टाची आई बापांच्या परिश्रमाची आई बापांची जी तळमळ आहे त्याची जाण राहिलेली नाही. सर्वांनी कीर्तनकार नाही झालं तरी चालेल सर्वांनी गायक वाजत नका हो परंतु माझी इच्छा येईल किमान माणूस व्हा. माय बापाला डोळ्यात पाणी येईल किंवा माय बापाला जगात खाली मान घालायला लागेल किंवा माय बापाला आपल्या मुलामुळं आपल्या सुनेमुळं आपल्या नातवामुळं वाईट वाटेल असं काम जर आपल्याकडून होत असेल तर आपण माणूस म्हणून जन्माला आलोय परंतु आपलं वर्तन जनावरासारखं आहे. माझ्या आयुष्यात
मी स्वतः तुमच्याकडे जो उभा आहे, आई वडील असलेला माणूस आहे. आई वडील आहे तोपर्यंत कदाचित तुम्हाला त्याची किंमत नसेल. आई वडील गेल्यानंतर ज्या वेळेस आपल्याला हक्काचं आठवण काढणारं कुणी नसेल, मायेनं विचारणारं कुणी नसेल, आपल्या डोक्यावरून मायेचा हात करणारी ती माऊली ज्यावेळेस नसेल, त्यावेळेस जगातील सर्व सुख तुमच्यापुढं फिके आहेत. तुमच्या बाकीच्या समाजाच्या गोड कौतुकाला, बाकीच्या समाजाच्या संपत्तीला, बाकीच्या समाजाच्या मोठ्याकीला काहीही करायचं नाही. माय बापाला जपा. आहे तोपर्यंत माय बाप तुम्हाला तुमच्याकडे फार मोठं काही मागत नाहीये. त्यांच्या काळजाला घाव जाग होईल असं वर्तन तुम्ही करू नका. तुमची बायको, तुमचे लेकरबाळ सुखात राहावं ही त्यांची इच्छा असते. त्यांना वाटत नाही त्यांचं नुकसान व्हावं, परंतु ते बघत असताना माय बापाकडं तुम्ही कानाडोळा करताय. हे कलियुगाचं फार मोठं म्हणजे फार मोठं आहे. माझ्या आयुष्यात माझ्या समोर जे माणसं होते त्यांनी माझं सगळं आयुष्य बघितलंय. शून्यातून इथपर्यंत आलेला माणूस आहे. काही नव्हतं माझ्याकडे. माझ्या माय बापानं 7 किलोमीटर माझ्या रायकडा 7 किलोमीटर अंतर डोक्यावरती धान्य बाजार बोजा आणून आम्हाला आणखी फायदा घातलंय. तेव्हा आज मी तुमच्याकडे कुठेतरी उभा आहे. माझी स्वतःची काकू आहे समोर, तिनं बघितलंय संघर्ष फार अवघड असतो मायबापाचा. तुम्हाला जे काही आज मिळाले ना उड्या मारायला, गाड्या माड्या बंगले पाईपलाईन, त्यासाठी त्या लोकांनी एक एक रक्ताचा थेंब आटवलाय. त्याची जर तुम्हाला जाण नसेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही मोठे व्हा, तुम्हाला सुख मिळणार नाही. त्या माय बापाचा सरळ तुम्हाला सांगणार आहे. माऊली ही आतून बोलत असते, तुमच्या पुढे बोलत नाही. बाप जो असतो तो ज्यावेळेस त्याची पैदास बेवडी असते, जी पैदास भंगार असते, त्या गावात जायला तो कानाडोळा करतो. बेवड्या बापाच्या पोराला गावात जायला इच्छा होत नाही. त्यामुळं तुम्ही आमच्या पैशाची पीत नाही, आमच्या बापाचं काही जात नाही, पण तुमच्या बापाला तुम्ही एक एक दिवसाचं मरण जवळ बघताय. त्यामुळे तुम्हाला राहील माझ्या बोलण्याचा. बेवड्यांनो, तुमच्या बहिणीला जर बेवड्याच्या दारात दिलं तर तुम्ही तिथं मुक्काम करत नाही. लक्षात घ्या, ज्याची बहीण बेवड्याला दिली तो जर पिऊन पडेल असं त्याने त्या बहिणीच्या घरी मुक्काम करून दाखवावा. जर तुला वाटत असेल ना तर तुझी बहीण बेवड्याला देऊ नये, तू सुद्धा तसा राहा. तर तुझ्याकडे येणारी लोकांची मुलगी तिलाही अपेक्षा आहे की माझा नवरा सुसंस्कृत निर्व्यसनी असावा. आणि यातून नुकसान तुझंच होते. आज रस्ते अपघातात जवळजवळ 99% अपघात हे व्यसनामुळे होत आहे. प्रत्येक व्यसनाच्या, तंबाखूच्या पुलीवर बघा, गुटख्याच्या पुलीवर बघा, प्रत्येकाच्या वरती सडकत तोंड दाखवलंय. सडकत तोंड दाखवलं. त्यांना वाटलं सर यांना वाचता येत नसेल तर किंवा सडकत तोंड बघून तरी ते व्यसन करणार नाही. तुमच्या आयुष्यात तुम्ही व्यसनी आहे ही तुमची सर्वात मोठी शारीरिक संपत्ती नाही. तुम्ही निर्व्यसनी असाल तरच तुमची शारीरिक संपत्ती आहे. तुम्ही कितीही शरीराला पाहिजे असेल तुमचा शरीराचा नाश करणार, निर्व्यसनी असेल तरच तुमचं शरीर चांगलं असेल. मी 4 वेळेस मावळ्यांना बोललो, कचरा खाऊ नका. अरे कचरा तुमचा अवखोड्यावर टाकता, तुम्ही तोंडात का टाकताय बाबांनो? नका टाकू तो कचरा तोंडामध्ये. तुमच्या पायावरती माझं मस्तक ठेवतो, माफी मागतो. मला तुमच्या सगळ्यांची कीव येते. कोणीही मशेरी सकाळ संध्याकाळ दुपार 4 टाइम लावून तो कचरा टाकू नका. सिगारेटचा धूर तुम्ही ओढताय, तो जसा सिगारेट थोडा थोडा कमी होते ना तसंच तुमचं आयुष्य कमी होतंय. निर्व्यसनी राहा, माय बापाची सेवा करा. आई सगळ्या कीर्तनकारांनी रंगून रंगून सांगितली, तर ते काठ्यात नाहीये, परंतु त्या माय बापाचं थोडंफार आपल्याविषयी त्यांना आहे म्हणून ते सगळे कीर्तनकार गात आहे. आणि त्याच्यातून तरी तुम्ही थोडाफार बोध घ्या, माझ्या बापाची सेवा करा. मला म्हणून दाखव तुम्ही पण एकदा आलंय ओघाणीचं. आई माझी मायेचा ताबेर, आई माझी माय
दिलातीने जीवनाला आकार आई वडील माझे थोर काय सांग त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आभार आई माझी मायेचा सागर दिलातीने जीवनाला आकार नाथ अनलक रकत्या रानात राहिलीच माझ्यासाठी तुग कष्टाच्या धामात कधी मिळेल वर्गात कधी मिळेल तुला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार थोडस कोणाला कडू वाटलं असेल थोडस कोणाला वाईट वाटलं असेल माफी मागतो फक्त प्रामाणिक इच्छा हीच आहे निर्व्यसनी राहा आणि माय बापाची सेवा करा बोलून गेलो माझ्या पुढं संस्थेचे अधिकारी माणसं आहेत ज्यांनी एकदम वारकरी संप्रदायाला मान्य असलेल्या सगळ्या गोष्टींचा आकडा हरिपाठ गाथापारायण आणि मोठमोठ्या महात्म्यांच्या सानिध्यात राहिलेले आमचे नामदेव महाराज खुळे मला त्यांनी जन्म दिला होता माझं नाव घेऊ नका परंतु तुमचं नाव घेत तुम्ही जे काही कार्य केलंय त्या कार्याचा थोडासा उल्लेख जर मी केला तर तुमच्यासारखा चांगला माणूस माझ्याही मायभूमीत तयार व्हावं ही माझी अपेक्षा आहे नामदेव भाऊ असतील आपल्या माझ्यापूर गावात प्रत्येक कार्यक्रमात जे असतील हरिभक्तपायन शिवाजी महाराज स्थानक फार गाढ अभ्यास आहे केदारनाथ बाबांनी फार गाथापारायण तोंडपाठ सगळे युवा तरुण मित्रमंडळ एकदम जल्लोषात वारी केली आहे पुढे साहेब असतील सगळे प्रत्येकाचं नाव मला माहिती नाहीये परंतु 4-5 दिवस या लोकांनी जे प्रेम दिलं की पहिले सांगत असतो का प्रेम आदर सन्मान याचं दुकान नाही कुठेही बाजार नाही याचा अनुभव घ्यावा लागतो तुमच्या शारीरिक सुखासाठी पैसा आणि आत्मिक सुखासाठी चित्ताच्या सुखासाठी मला आनंद मिळायचा असेल त्या आनंदाचा अनुभव घेण्यासाठी वारी करावा लागेल आणि त्या वारीचं महत्व सर्वांनीच मला सांगितलंय आणि ज्या संतांनी आपल्याला ही वारी दिली ज्या संतांनी आपल्याला संप्रदाय दिला त्या संतांचं आपण भजन करू ज्ञानेश्वर काय महिमा वर्णवा शिवावतार धरुणी केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी शिवावतार धरुणी केले त्रैलोक्य पावन निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी शिवावतार धरुणी केले त्रैलोक्य पावन
हरी